नमस्कार मंडळी. विनोदाच्या सतरंगी फटाक्यांनी हास्याची दिवाळी साजरी करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, अखेरच्या घटिका मोजणाऱ्या एका व्यक्तीजवळ जमले आहेत तिचे कुटुंबीय. आणि या प्रसंगात देखील विनोद फुलवायला येत आहेत. दादरचा अमोल बालेकर, ओंकार राऊत, विक्रोळीचा शाहरुख, पृथ्वीक प्रताप, कोकणची सुकन्या रसिका आणि विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार. डॉक्टर, त्या वाचू शकतील ना? काही बरं वाईट तर होणार नाही ना? म्हणजे बरं नाही होऊ शकत, वाईट होऊ शकतो. प्लीज असं नका बोलू प्लीज. म्हणजे काहीतरी उपाय असेल ना, काहीतरी. हे बघा, आपल्या हातात जे सगळे प्रयत्न होते ते करून झालेत. त्यांची ना मुळात जगण्याची इच्छा आणि उत्साह मेलाय. त्यामुळे काही नाही होऊ शकत. त्यामुळे त्यांच्याशी बोलत राहा. नाही, त्यांच्याशी बोलत राहा. त्यांना बोलतं करा. बोलण्यातून, गप्पांमधून जर त्यांचा उत्साह पुन्हा जर जागा झाला, जिवंत झाला तर शक्य आहे. एवढंच आहे. ठीक आहे, येऊ मग मी. हा डॉक्टर. हो रसिका, बोला ना. आईशी काहीतरी बोलूया आपण. म्हणजे तिला ती उठेल तरी. आई, आई बोला ना. आई काहीतरी. विशो बोल ना ग. ए विशो. आई, तुमच्या माहेरचा फ्लॉरपॉट फुटला बरं का माझ्या हातून. अरे बापरे. आई सॉरी, चुकलं माझं. आई तुमचा माहेरचा होता ना, तो आवडीचा होता. उठता का पटकन? ओरडा ना मला. आई बोल ना आई. बोला. फुटक्या हातांची म्हणा, वाटेल तर म्हणा. आई पण उठा ना. आई बोल ना काहीतरी. आई, बाबा दारू पिऊन आलेत बघ घरी. त्यांच्या तोंडाला वास येतोय. लाज नाही वाटत का बाबा? तुम्ही आई असताना दारू पिऊन येता. मारेल ती मला. उठून असं नको. उठ आई, उठ. लाथेने तुडव बाबांना. उठ तू. बघ पाय घेतला. नको. काहीच बोलत नाहीये बाबा. तुम्ही बोलून बघा ना काहीतरी. प्लीज काहीतरी बोला. आई, काय बोलू? ए विशू बोल ना ग. विशू आई बोला ना काहीतरी. बोल ना ग विशू. आई बोला ना. ए विशू बोल ना ग विशू. अशोक. आई बोल. बाबा ऐकलात ना तुम्ही? आई बोल. आई. अशोक. बाबा बघितलं का? त्यांनी तुम्हाला खुणा करतात. त्या तुम्हाला काय खूण करते ती? त्या म्हणाले ना अशोक. अगं पण बाबांचं नाव कुठे अशोक आहे? बाबा, अशोक कोण आहे? मला नाही माहिती अशोक कोण आहे. अशोक कोण आहे तुला माहिती आहे? मी पहिल्यांदाच ऐकतोय. तुम्हाला आई कधी लाडाने अशोक वगैरे म्हणायची का? नाही, लाडाने ती मला फक्त आहो म्हणते किंवा कधी कधी शुकशुक म्हणते. हा, आणि हे एकत्रित केलं तरी आहो शुकशुक ऐकायला येईल. अशोक नाही. बाबा तसं नाही हो. म्हणजे आम्ही बायका नाही का लाडात आलो की नवऱ्यांना एखाद्या हिरोच्या नावाने हाक मारतो. तसं काही नाही. तसं काहीच म्हणत नाही ती. तुझं काय करतोस फोन मध्ये? अगं नाही, माझा चेहरा नादड आईसारखा दिसतो, नादड बाबांसारखा. तुला अशोक कोण असेल? लाज वाटते तुला? लाज वाटते? नाही. काही बरळतोय. अशोक. परत पापी दिली. माझा अशोक. अरे ते पाप्या देते रे. तो अशोक पापी कोण आहे ते शोधा. अशोक लाडका. अशोक. पाप्या वाढवू नको. त्याचा पत्ता सांग. तो मेला. मी त्याला मारला. त्याचा पत्ता सांग मला. बाबा ऐका पॅनिक होऊ नका. मी बोलते आईची. आई. आई
आई आई पत्ता सांगता का? अशोकराव कोण आहेत? हवा तर आपण तुमचं लग्न लावूया त्यांच्या बरोबर. अरे हे वेडे आहे का तुझी बायको? या वयात तिचं लग्न लावणार आहे, माझं काय होईल रे? तसं नाही बाबा, ती विल पॉवर वाढवण्यासाठी बोलते. हो बाबा. काही काळजी करू नका. एक मिनिट थांब. आई 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 ऐकू येत आहे का? आई कोण आहे अशोक? आम्हाला कसं कळणार ना? हिंट दे बघू, काहीतरी हिंट दे मला. अशोक कोण आहे आई? कोण आहे अशोक विशू? कोण आहे? रांजणगावचा माझा लाडका अशोक. हे बघ रे, बघ. अरे एवढ्या एकत्रित पप्प्या मला पण नाही दिल्या रे हिने कधी. हा अशोक कोण आहे? त्याच्यासोबत ही मनात काय करते मला कळलं पाहिजे. अशोक कोण आहे? बाबा तुम्हाला कोणी आठवत आहे का अशोक वगैरे? नाही, मला नाही आठवत आहे. अहो रांजणगावचा म्हणाली ना ती आई. रांजणगाव माहेर ना, काही शाळेतला मित्र किंवा कॉलेजचा मित्र, काहीतरी आठवत असेल. असू शकेल. नाही रे, मला काहीच नाही आठवत आहे. अरे ह्याला काय अर्थ आहे बाबा? बायको आहे ना तुमची, तुम्हाला माहिती पाहिजेत ना तिचे मित्र. मला बघा, रसिकाचे सगळे मित्र माहिती आहेत. म्हणजे चक म्हणजे काय? नाही काय. आणि हसलीस कशाला तू? मी हसले? तू रसिका हसलीस तू आता? असं हसलीस तू? अरे नाही. एकेका पिढीचं सोडवा रे. एकेका पिढीचं सोडवा. अशोक कोण आहे? हो आई. अशोक हा आई एक मिनिट. हा काय रांजणगावचा संबंध? तुम्ही फोन करा तिकडे गावी फोन करा आणि विचारा अशोक कोण आहे. त्यांना फोन करून काय विचारू? आणि त्यांनी मला विचारलं का, तर काय सांगू? हा, माझ्या बायकोला मरताना करायचं असं सांगू? अरे काय आहे बाबा, तू कोण? कुठला तो अशोक? एव्हाना वर गेला असेल तर? आई काय होत? बाबा नका ना असं बोलू. आई अशोक आहेत ते. आता जीव अडकलाय बघ त्या अशोक मध्ये. अशोक कुठेही गेलेले नाहीयेत, ते आहेत आई. एक काम करूया, तुम्ही एक अशोक म्हणून इथे आई समोर उभे राहा. मी नाही उभा राहणार आहे, माझा सावत म्हणून. मी नाही. मग एक काम करा, अशोक आलाय एवढं तरी सांगा. मी कशाला म्हणू? मी कशाला बोलवू त्याला? मला नाही पाहिजे. बाबा आपल्याला आईची विल पॉवर वाढवायची आहे, तिची इच्छा जागृत करायची. काय माहित, उठेल ती. असं ऐकल्यावर उठू शकते ना. होईल फक्त म्हणा असं. होऊ शकतं. बघा तर. बघा बसली की विचारणार आहे कोण आहे अशोक. हा बोला. आई हा बघ कोण आलाय. अशोक आलाय. अशोक आलाय. अरे उठेल म्हणाला होतास, लाजते आई. लाजते अशोकच्या नावाने. बाबा आईच्या अंगावर काटा आलाय. अशोक इथे आलाय कळल्यावर बहुतेक आई शहारल्या. आईचं होतं. काय कन्फर्म आईचं होतं. म्हणजे तुम्हाला म्हणायची ना नेहमी की तुमच्याकडनं काही होत नाही, तुम्हाला काही जमणार नाही. आईला ते आधीच जमलं होतं. प्रेम आई निरागस प्रेम असणार हो, कॉलेजचं वगैरे. आईचं मन म्हणजे नाही का बंद पेटीसारखं झालंय आता. आपल्याला काहीच माहित नाही आत काय रहस्य आहेत ते. आमच्या बायकांचं असंच. तू गप्पा बसा. ओंकार हे बंद पेटी काय? आतल्या खोलीत तुझ्या आईची एक बंद पेटी आहे, जिला तिने कधीच हात लावू दिला नाही. त्याच्यात एक ना छोटी पेटी आहे, त्याच्यात काहीतरी क्यू असणार. करते बाबा कदाचित त्या अशोकरावांचा फोटो असेल त्या. मला कळू दे. आई अशोक कोण आहे ते मला कळू दे. अशोक बाबा काय करताय तुम्ही? बाबा काय करताय तुम्ही? मला नाही बघवत आहे. माझी बायको शुद्धीत नसताना कुठल्या तरी अशोकला करते. मला नाही बघवत. राहू दे ना, होतं त्यांचं प्रेम. तुला सांग नको असं काहीतरी करू. अशोक बाबा किल्ली कुठे आहे पेटीची? उषा खाली घेऊन झोपली असणार. किल्ली
उघड. कोण अशोक आहे मला कळलं पाहिजे. त्याला मी मारणार. हो हो यो थांबा जरा. अशोक बाबा हा हा हा. कवळी कवळी? अरे ही तर माझ्या आईची कवळी आहे. विशू? आई हसतात. अगं ए विशू, माझ्या आईसाठी चांगलं चांगलं चमचमीत जेवण करावं लागू नये म्हणून कवळीच लपवून ठेवलीस. हा? हसू नको. हसते बघ कशी. एक मिनिट ह्याच्यात एक 90 पण आहे. आई 90 ए बावळटा ए. नाही काय दारूची बाटली नाहीये ती. दारूची बाटली आहे पण आत काढा येतो. हा हे बघ बाबा याच्यामध्ये एक लेटर पण आहे. काय? प्रिय अशोक. लव्ह लेटर असेल. रसिका लव्ह लेटर असणार आहे. बाबा आय एम सॉरी पण दीर्घ श्वास घ्या. का का मन घट्ट करा. कशासाठी? मला आज एकाच दिवशी माझ्या आईला आणि एका बाबाला हरवायचं नाहीये. एकच बाप आहे तुला. एकच बाप आहे. नाही, कळेल ते. दे इकडे. बाबा प्रिय अशोक. ला 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 मरता मरता बॅकग्राऊंड म्युझिक देते. मरता मरता. बाबा वाचा तुम्ही. सासरी आल्यापासून तुझी खूप आठवण येते. लहानपणी 6वीत होते तेव्हा शिमल्याच्या ट्रिपला गेले असताना तिथल्या बागकाम करणाऱ्या मुलाने मला तुझं रोप भेट म्हणून दिलं. रोप भेट म्हणून दिलं. ते अशोकाचं रोप मी जपून आणलं आणि रांजणगावला माझ्या घरच्या अंगणात लावलं. अशोकाचं रोप? अशोकाचं रोप. मी तुझ्यावर जीव लावला, तुला माया लावली, तुझ्या लाडाने पप्प्या घेतल्या. तुझ्या सावलीत मी लहानाची मोठी. इथे सासरी आल्यापासून तुझी सतत आठवण येते. सासरच्या घराला अंगणच नाही. टोमणा मारते. पुढे वाचा ना बाबा. एक तुळस सोडली तर दुसरं कुठलंच झाड लावता आलं नाही. शक्य असतं तर मी तुलाच तिथून इथे आणून लावलं असतं. माझा लाडाचा अशोक वृक्ष तू. तुझ्या सावलीत माझं अख्खं बालपण साठवलं. एकदा परत तुला भेटावं असं वाटतं अशोक. बाबा इतका वेळ आई ज्या अशोक बद्दल बोलत होती ते अशोकाचं झाड आहे आणि आपण उगाचच. काय काय ग विशू? ए हा हा कसला फाजीलपणा केलास ग? बाबा फाजीलपणा काय? असू शकतो ना एखाद्याचा जीव झाडावर. आई काही काळजी करायची गरज नाहीये. आपण तुझ्या अशोकाच्या झाडाची व्यवस्थित काळजी घेऊ. तिकडे आई आई तिकडचं कलम इथे आणू का मी? आपण इकडे आणूया. इथे त्याचं रोप लावूया ना. आई असं करू नकोस. आई प्लीज. आई बोल ना. आई आई विशू विशू विशू. रमेश कोण आहे? ओ बाबा तुमचंच नाव नाहीये का रमेश? मी रमेश आहे. रमेश पाणी पाणी पाणी. एक मिनिट. हिच्या घशाला कोरड पडली म्हणून मगापासून हे करते. पाणी आण पाणी. क्या बात है, क्या बात. अतिशय गोड परफॉर्मन्स, अतिशय गोड विषय. सुपर. वाह सई. कडक परफॉर्मन्स होता. मला सगळ्यात आधी अमोल पाटील जे लेखक आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं. फार सुंदर लिहिलं होतं. त्याची मजाच वेगळी होती आणि नंतर त्याचा ट्विस्ट पण मला भयंकर भावला. विशाखे, या मंचावरच्या प्रत्येक अभिनेत्याकडे आणि अभिनेत्रीकडे तुझ्यासारखी ताकद यावी.
हे या दिवाळीच्या दिवशी मी अशी प्रार्थना करते, तू तिथून हलली नाहीस, उठली नाहीस, डोळे उघडले नाहीस, काही केलं नाहीस, पण तू आम्हाला हसवलंस आणि एवढी ताकदवर तूच आहेस आणि वी लव्ह यू. क्या बात है, क्या बात है. रसिका, काही काही रिॲक्शन्स आउटस्टँडिंग होत्या आणि तू त्या पिन पॉईंट करून काढल्यास. फार भारी. पृथ्वी उत्तम परफॉर्म केलं. राऊत मस्त, मज्जा आली, सुंदर होता परफॉर्मन्स. खूप हसलो, वेडे झालो हसून. तुम्हा सगळ्यांना खूप मंडळी, दिवाळीच्या पहाटे फटाके फोडायला येते हास्य जत्रेतील पिता पुत्राची जोडी, अर्थात विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि हास्य महारथी समीर चौगुले. हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी रे, हॅपी दिवाळी. अरे हॅपी दिवाळी सई. अरे प्रसाद, हॅपी दिवाळी. अरे अरे पाया नको. अच्छा, पडलाच नाहीस का? ठीक आहे ठीक आहे. हा प्राजक्ता, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी आज भाई. सई फटाका फोडणार आहे मी आज इकडे. अरे प्रसाद, आश्वासनांची सुरसुरी. मजा आहे आज सगळे फटाके. हॅपी दिवाळी भाई. बाबा मेरा पशा आ गया, लड़का आ गया. हॅपी दिवाळी. बाबा काय? अरे ये पशा ये रे. अरे हॅपी दिवाळी आज, हॅपी दिवाळी. सण मोठा दिवाळी, आनंदाला नाही तोटाळी. तोटाळी हे काय? अरे म्हणतात ना हे काय? अरे म्हणतात ना काही असं काही नाहीये बाबा. नाही आहे. दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा, असं आहे. हे दसऱ्याला म्हणतात. हे दिवाळी तोटाई खूप घाण यमक आहे बाबा. असं काय खूप घाण यमक आहे. हे काय घाण कपडे घातलेस रे तू? अरे मंगल पहाट आहे ना रे. अंडीवाला मामदे आहेस का तू? अरे मंगल पहाट आहे रे दिवाळी. बाबा कसली मंगल पहाट. घड्याळात बघा, पहाटेचे 3 वाजलेत. लोक उठले नाहीत. पहाट कसली तुमची? अरे काय सांगतोस का 3 वाजले? नाही पण काही असलं तरी मी आता थोडीशी दिवाळी साजरी केल्याशिवाय इथून जाणार नाही. मला दिवाळी खूप आवडते रे. हा पण हे काय बिल्डिंग आहे रे, लाइटिंग नाही काय नाही, निरुत्साही लोक भरले. रात्री 3 वाजता कशाला लावतील ते लाईटी? उगाच लाईट बिल वाढवून ठेवतील. सोसायटीतल्या बायका आता 2:30 वाजता करंजा तळून झोपल्या असतील, 3 वाजता लगेच लाईटी लावतील. किती रे निरुत्साही तू. हे लहानपणापासून असाच आहे. दिवाळी म्हटलं की उत्साहाचा सण आहे. अरे आमच्या काळी दिवाळी काय असायची. अरे मी असा मस्त अभ्यंकर स्नान करून बाहेर पडायचो. मजा यायची. कुठलं स्नान? अभ्यंकर स्नान. काय करू बाबा तुमचं? काय झालं? अहो त्याला अभ्यंग स्नान असं म्हणतात. मी आणि माझा मित्र अभ्यंकर चाळीच्या नळावर उघड्यावर आंघोळ करायचो आणि बाहेर पडायचो. तुला काय प्रॉब्लेम आहे? म्हणून त्याला अभ्यंकर स्नान म्हणायचो. अरे आम्ही असे मस्त बाहेर पडायचो. हा त्या आधी ना कारेट फोडायचो. तुला सांगतो आयुष्यात कारेट आणि कार्ट फोडण्यात जी मजा आहे त्याला तोड नाही. तुला सांगतो. पण त्याकाळी बरं का, त्याकाळी कारेटची क्वालिटी सुद्धा उत्तम असायची. हल्ली कारेट नीट येत नाहीत रे. तुझ्या त्या बायकोने माझ्या सुनेने परवा एक कारेट आणलं, हे निळ्या कलरचं. फुटत नव्हतं. काय करायचं त्याचं? वांग फोडत होतात. निळ्या रंगाचं एवढं वांग आणि कारेट, यातला फरक कळत नाही बाबा तुम्हाला? पहाटे 3 वाजता मोरीत आपली खडखड खुडखुड 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 खुडखुड. त्याच्याने जागा झालो मी. तुम्हाला शोधायला आलो तर गायब तिथून. आंघोळ करून इथे आलात बाबा. दिवाळी साजरी करायची आहे रे. सगळं खरं सांगतो मी. आमच्या काळी तुला सांगतो आम्ही असे बाहेर पडायचो. भो साबणाने आंघोळ करायचो. एक हा कुठला साबण आहे? भोबो नावाचा कुठला साबण आहे? ब्रँड आहे, नाव नाही घेऊ शकत. आपल्या शेजारी कोण राहतात परब, त्यांच्या कुत्र्याचं नाव काय? मोती. डायरेक्ट नाही पण असा पण टाकायला लागतो. असं आहे ते. डोळे चुरचुत राहतात. अहो काय होणार बाबा, 3 वाजता उठल्यावर तेच होणार. ऐका ना बाबा, चला ना आपण नंतर येऊन फोडूया. एवढं आलंय ना 2 फटाके फोडल्याशिवाय इकडून जाणार बाबा. ऐका माझं. नाही, लोक झोपलेत अजून ऑलरेडी. नाही फटाके फोडायचे म्हणजे फटाके फोडायचे. ऐका ना बाबा, हे फटाके फोडायचे ह्याची देही करून ह्याला आजी. हे काय लावताय बाबा तुम्ही? भुईचक्र. भुईचक्र.
हे भुईचक्र आहे, चकली आहे, चकली. अरे काय म्हणतोस काय? म्हणजे इथे यायच्या आधी मी काय खाल्लं? भुईचक्र? अरे बापरे, तरीच ते गळ्याखाली जाताना घाग होत होती. अरे बापरे, पोटात फिरलं तर रे. अरे बाबा, हे बाबा काही बोलाल तुम्ही? भुईचक्र कसं खाल? दारू असते त्यात. भुईचक्र खाल्ल्यावर भुई सपाट नाही होणार तुम्ही. अरे पण गोल गोल होता रे. चकलीच खाल्ली असेल बाबा. अच्छा, चकली खाल्ली असेल का? हरकत नाही, हरकत नाही. बाबा ऐका ना. रे हल्ली दिसत नाही रे. एक मिनिट, मी नाक गोळी लावतो, टेन्शन घेऊ नको. बाबा ऐका ना. हे ते होईल नाक गोळी. लांब नाही, मला दाखवा जाता याच्यातनं नाक दाखवा मला. दाखवा, येऊ द्या, नाक दाखवा. अरे बस के नाही, लुंगी घातलीस. दाखवा. हो, शंकरपाळी आहे ती बाबा. त्याचं नाव शंकरपाळी आहे म्हणून त्यातलं नाग नाही येणार. अरे काय चाललंय बाबा? अहो तुम्ही झोपेत ना फराळाची पिशवी घेऊन आलात फटाक्यांच्या बदली. अरे बाबा चला हो तुम्ही. अरे दिसत नाही रे हल्ली, काही दिसत नाही रे. पण मला फटाके फोडायचे आहेत रे. मला खूप इच्छा है रे फटाके फोडायची है. हम लोग वो करने का है. हम लोग का ऐसा रतराबाज हम काम कर रहे हैं. उधर आके हमला रोज हमला ये बापा फोड़ता, आजोबा फोड़ता, खाबर पंजोबा फोड़ता. ऐसा ऐसा करके हम उस ढूंढ कान पे आवाज है तो अच्छा हम करायला लगता है. हमरे का ऐसा है ना कुछ. रात्री 3 वाजता हिंदी बोलायची काय चरबी हो बाबा तुमच्या? तुझी इच्छा नाही ना. गेटअप केलाय, बाकी आहेतच करता, काय वेगळं करत नाहीये. तुझी इच्छा नाही ना माझ्या बरोबर फटाके फोडायची? गरज नाहीये. वर्षाची गुरप्रीत सिंग आहेत ना बाबा, त्यांना फोन कर. बाबा ऐका बाबा. असू दे, मला चालेल. गुरप्रीत 3 वाजलेत बाबा. असू दे, माझा मित्र आहेत ते. बाबा 3 वाजलेत, माझा ऐक बाबा. हॅलो, ए की गेले हडी पा. शावा शावा आनंदीच फटाके फोडणार ना. हे सोना फटाका, सोना फटाका. आवाज हडी पा आनंदीच. अरे बाबा, म्हातारा चिडला. म्हातारा मी बोलतोय, ठेवा तो फोन. बाबा हे नका करू. मी पाहा पडतो तुमच्या. दर एजीएमला मला उत्तर द्यावे लागतात. तुमची एवढी कंप्लेंट आलेली असते. बाळा, मी पुढचं वर्ष दिवाळी बघू शकेन याची गॅरंटी नाही रे. बाबा गेली 10 वर्ष हेच बोलताय. काही होत नाहीये तुम्हाला. 3 वाजल्यात, आपण चला 6 वाजता येऊया. तुम्ही चला. मला फटाके फोडायचे म्हणजे फोडायचे. 6 वाजता फोडूया बोललो ना. नाही, मला फटाके आत्ताच्या आत्ता फोडायचे म्हणजे फोडायचे. बस मी निघणार नाही. एक मिनिट, मी थांबा जरा. 1 मिनिट. आणले फटाके, आणले. फक्त एक. नाही पैसे आहे बाबा, फक्त एक फटाका. फक्त एक फटाका. ठीक आहे, हम लोग क्या है. एक फटाका. तुला सांगतो, ए पशा, तुला सांगतो, आमच्या काही ना हे फटाक्यांचे बॉक्सेस असायचे ना, त्याच्यावर अशा वेगवेगळ्या नटांची चित्र असायची. हेमाला माललेनी, झिननंद मना नामानान, रवीने बने बिबो बाबिबो. मजा मजा असायची. लहानपण टांझानियात गेलं तुमचं. अरे तिला हिरोईन आहे हेला माने मालिनी. कुठला हिरोईन येते? अरे ती धर्मेंद्रची बायको हेला मालिनी. अहो बाबा, हेमा मालिनी. हेमा मालिनी, झीनत अमान, परवीन बाबी, त्या हिरोईनी. त्या कालच्या हिरोईन त्या होत्या. आणि आता बा बॉक्सवर फोटो काय आहे? वनिता तक्का खरा. फटाका फोटायची डेअरिंगच करत नाही. काय करायचं? फटाका फोडतो बरं का? फटाका फोडत कर. काय हम लोक फटाका फोडणे का रे? पशा, हे पशा घाबरू नको. मी आहे, घाबरू नको. नाही घाबरत. थोडा अहो पेटवा आधी. भेटतो. पेटवा. बाबा हळू. हळू, एकदम हळू. सावकाश बाबा, लगेच पळा बाबा. फुट ना बाबा. फटाका आहेस ना तू. आपला गुणधर्म काय? आपण फुटायचं. एवढा कसला माच करतोयस? 4 दिवसांनी कुत्रा विचारणार आहे तुला कोणी? इंडिया मॅच पण हरते, कधी फोडणार तुला?
फटाक्यांची कसल्या गप्पा मारताय? तो ऐकणार आहे तुमचं? तू तरी फोड ना, तू तरी फोड माझ्यासाठी. फटाका फुटला पाहिजे रे. तुम्ही लांब राहा, मी फोडतो. लांब राहा तुम्ही. ये लांब राहा बाबा. मी लांब राहतो. बरे आहात ना तुम्ही? काय करताय? आणि इकडे पेदरट मेला. आणि इकडे कसा पेटवायचा मी दाखवतो. पेदरट मेला बोल. आणि इकडे हे बघ, हे बघ असं उभं राहायचं, 2 पायानं टाम उभं राहायचं. हे बघ. पेदरट आहे मेला, पेदरट आहे. लहानपणापासून पेदरट आहे. तुला सांगतो, लहानपणी तू ना नागडा फिरायचा अख्ख्या चाळीमध्ये. सकाळी कचऱ्याची गाडी यायची तर ह्या टोकापासून घंटा गाडी असा फिरायचा तो. आता का गप बसलास? मारलं रे, नौटंकी आहे. ओ टाळी वाजवली. ह्या काय करताय? काय करू मी माझ्या बापाचं? मला हे ऐक, तू काही करू नकोस. ऐक, आता फटाका नाही फुटत ते हरकत नाही. आपण एक काम करूया. काय? हे बघ, हे तिकडे ना तो पिंट्या आहे ना, पिंट्या, त्याने रात्री कष्ट करून असा किल्ला बांधलेला आहे. आपण पिंट्याच्या किल्ल्यातले सैनिक घेऊ आणि तो अमेय आहे ना त्याच्या किल्ल्यात टाकू. दोघांचा सकाळी राडा होईल. आपण एका मजल्यावरून गंमत बघत बसू. चल आपण, चल ऐक, मजा येईल. काय वय काय हो तुमचं? काय कसले धंदे करताय? वय काय तुमचं? कळेल ना बाबा. नका हे करू. काय ऐका बरं, तुला हे नाही करायचं ना. आपण एक काम करूया. ते जोशी काकू आहेत, या साईडला राहतात, बी विंग मधल्या. त्यांनी सकाळी 73 ठिपक्यांची रांगोळी काढली. चल पुसून येऊ त्यातले 40 ठिपके. चल लवकर, चल मजा येईल. चल. कसले दळभद्री छंद आहेत बाबा तुम्हाला? हे का नको ते करताय? अरे मजा येईल ना. तू मजाच घेत नाहीस कशाची? कर ना काहीतरी, एन्जॉय करू ना तू. अरे तू लहान असताना मी तेच करायचो. मी जायचो, रांगोळी पुसायचो आणि रांगोळी तुझ्या ढुंगणाला लावायचो. त्यांना वाटायचं तू बसलास त्याच्यावर. तुला चांगले चोपायचं. चल चल. अरे समीर, अरे हे बाबा मला आता नावाने हाक मारायची वाटत तुम्हाला? काय काय बाबा, हे नका करू फालतूगिरी. ऐका, मजा येते रे. कसली मजा बाबा? तुम्हाला एकतर दम्याचा त्रास आहे. हे मुळात फटाके फोडणं हे अपेक्षित नाहीये. तुम्ही कळलं? आणि तुम्ही जर बोलता ना लहानपणी फटाके फोडायचा, त्यावेळी घरं ना लांब लांब होती. आता प्रत्येक इंचात घर बांधलं गेलंय. हे नका करू बाबा फालतूगिरी. तुम्ही घरी चला प्लीज, घरी चला. अरे नाही रे, तुला सांगतो, आज तू मला सांग, मी 3 वाजता इकडे बाहेर फटाके फोडायला आलो म्हणून चिडून का होईना तू बाहेर आलास आणि माझ्याशी बोललास. हे महत्वाचं नाही का मला सांग? नाहीतर मेला तू नुसतं SMS पाठवला असतास, हॅपी दिवाळी, आणि मोकळा झाला असतास. पशा अगदी खरं खरं सांग रे, गेले कित्येक दिवसात आपण बोललोय का रे असे फेस टू फेस? तू आणि तुझी ती बायको सुनबाई दिवसभर असतं ऑनलाईन मध्ये, मी असतो दिवसभर 4 भिंतींमध्ये. अरे बोलायचं कुणाशी मला सांग बघू तू. हा, परवा तर सुनबाईनी काय केलं, जेवण तयार झाल्यावर ग्रुपवर आपल्या पोस्ट केली, जेवण तयार आहे या आणि जेवा. एवढाही वेळ नाही करे आपल्याकडे एकमेकांसाठी. तुला सांगू का, हे आपल्या नात्यांमध्ये व्यक्त होणं आहे ना, ते असं स्माइली आणि RIP यांच्या एवढं इतकंसं संकुचित झालेलं आहे. हल्ली काय होतं माहिती का, आपण नात्यांमध्ये ना वेब सिरीजचा अभिनय करतो सटल. पण खरं तर ना आपल्या नात्यांमध्ये ना नाटक घट्ट करण्यासाठी रंगभूमीवर कसा अभिनय करतो तसा करायची गरज असते. उत्कट, भव्य, दिव्य, शेवटच्या रांगेपर्यंत तो कळला पाहिजे. आपली भावना तिथपर्यंत कळली पाहिजे असा. हे पशा, काल तुम्हाला एक SMS पाठवलंच माहिती ना, हॅप्पी वसुबारस. त्याऐवजी बसू मारत गप्पा असं पाठवलं असतं असतं मला जास्त आनंद झाला असता. काय बरोबर गेलं मला सांग तू, बरोबर की नाही? आई अरे पशा, काय जोशी काकूंची 73 ठिपक्यांची रांगोळी आहे ना, 72 ठिपके पुसून ये पाहते हे होई ना मेरा बेटा, या मेरा लडका. पुन्हा सांगू नको, मी हा इकडे. आवाज करू नको, तू नवीन आहेस मला माहिती आहे. आवाज करू नको, थांब. काका मला माहिती आहे, लहानपणापासून केले मी. आता बोललो बाबांना, तिथून पुसायला सुरुवात कर. घे तिथून पुस. आईला कुत्रा आहे पकडला रे. अरे याने माझा ठिपके पुसले. जोरदार टाळ्या. हे आजोबा मला जाम आवडले, खूप छान परफॉर्मन्स.
सई काय म्हणशील? हे प्रसादा, इतक्या उत्कट भव्य आणि दिव्य परफॉर्मन्सला नुसतं बसून कमेंट देणं म्हणजे स्माइली आणि RIP सारखं वाटेल. हाय हाय, तसं नाही होऊ शकत. क्या बात है. सम्या, दिवाळीमध्ये जसं वातावरण असतं तसा तुझा विनोद आहे. मंगल, पवित्र आणि आजूबाजूचं वातावरण उजळून टाकणारा. अप्रतिम अप्रतिम. आणि पश्चात त्याला इतकं बागडू देण्याकरता तुझी सेटलिटी आणि तुझं शांतपणे उभं राहून त्याला पाहणं हे फार महत्त्वाचं होतं. तो फटाका होता पण उद्बत्ती तू होतास. डेफिनेटली. वंडरफुल वंडरफुल. वा वा. मंडळी, फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे आला आहे एका हिंदी फिल्मच्या ऑडिशनला आणि त्याच्या या ऑडिशनमध्ये विनोदाची ॲडिशन घ्यायला येत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने. Hello everyone, I am Gaurav More from Power Filter Pada. Thanks. अगं बाई, आज ब्रो नाही, नुसतं थँक्स. तर आज मी एका हिंदी फिल्मच्या ऑडिशनसाठी आलोय. अच्छा, म्हणून आज या फिल्मच्या डिरेक्टरने माझं काम बघितलं. मला म्हणाले, गौऱ्या कम ऑन, हिंदीमध्ये लीडला येतोयस तू, त्यासाठी मला बोलवलंय. हा, आता मी आलो इकडे. फिल्मचं नाव पण छान आहे, प्रोडक्शन नंबर 15. येस. गौऱ्या, हा, असं नसतं. ती पद्धत असते. जोपर्यंत फिल्मचं नाव ठरत नाही तोपर्यंत प्रोडक्शन नंबर 1, 2, 15 असं नाव देतात. प्लीज यार, मराठी फिल्म डिरेक्टर सोबत मी बोलत नाही. बरं. मी फक्त हिंदी फिल्म डिरेक्टर सोबत बोलतो. तुमच्या फिल्म मध्ये असेल तसं मराठी फिल्म मध्ये, आमच्या हिंदीमध्ये असं अजिबात होत नाही. काय सई, कशी आहेस? आता मी तुला सई बोलू शकतो बिकॉज वी आर इन द सेम फॅटर्निटी. आता मी सुद्धा हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री केलेली आहे. जाऊ द्या बाबा, आपण काय लीडला काम करणार आहे, आपण बघूया. आर्टिस्ट कोण कोण आहे ते पण बघितलं पाहिजे, स्क्रिप्ट पण वाचली पाहिजे. बापरे बापरे, कुणी आलं नाही वाटतं अजून. ओ माय गॉड. एक्सक्यूज मी. साऊथ इंडियन स्ट्रगलर. नाही, मी मराठीच आहे. मराठीच. हा हा, अरे ओळखलं ओळखलं. शर्टासाठी रखडलेले तुम्हीच ना? मी असं ऐकलं की तू, पॅडी कांबळे, विशाखा सुभेदार, ओंकार भोजने, चेतना भट यांनी एक त्यांचा एक वेगळा व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय, कॉटन किंग न मिळालेले असं म्हणून. सगळं तुम्हीच आहे का त्या गँगमध्ये? हो सर. तुम्हीच ऍडमिन आहात ना त्याचे? सर, तुम्हाला मिळालं का? नाही मिळालं मला. का बस. आय एम अ लीड. इथं का आली आहेस ते सांग पहिलं. तुम्ही लीड करताय? या. ओ माय गॉड. डिरेक्टर एकदम आपला खास आहे. तुझ्याकरता मी एक छोटा मोठा रोल काढेन. यस, त्याने मला इथे लीड साठी बोलवलंय आणि तुला कदाचित लोड साठी बोलवलं असेल. सर, हे असे विनोद करून करिअर होईल का माझं? हे असं प्रत्येकाला नाही जमत, म्हणून तर मी 4 मर आहे, बाकी त्यांची मरमर आहे. फिल्म करायची आहे ना, मी आहे ना, मी तुला रोल देईल. चल, स्क्रिप्ट वाचू दे मला जरा. ऑडिशन द्यायचं आहे, तुला पण ऑडिशन द्यायचं आहे. ओके, चल.
दादा अरे पोचलो अरे पोचलो सांगतो तुला काय पोचलो. सॉरी पण मॅडम तुम्ही पण बघून चला ना. मी बघून चालू अम्मा धक्का तुम्ही मारलात आणि मी बघून चालू का? मी को धक्का मारला? मी चालत आलो फक्त मी जात होतो तुम्ही आला समोर धक्का लागला. अहो तुमचा धक्का मला लागला सर यांनी धक्का एक मारला. सेकंड छान आहे का रे तू मोठा? काय छान आहेस? धक्का मारलास तू? ऐका ना मी येतो. अरे मी बघितलं तू धक्का मारलास तिला. शपथ सांगतो मी येतो. तू कशाला आलास इकडे? ऑडिशन साठी. ऑडिशन साठी आला तसं वाघ स्ट्रगलर असं ना तसं वाघ. से सॉरी यार सॉरी. मी मग सॉरी बोललो त्याला. बोल. सॉरी. जोरात. सॉरी. लाउडर. सॉरी. कुठला नाहीस? चिपळूण. ओरडतो आउट. इथून नाही. ऍक्टर आहेस ना समोरून जा. नाटक बिटक शिकला का? नाटक बिटक शिकला का नाही? गो. येतात. अरे मी आहे ना असे प्रॉब्लेम्स येतात. थँक्यू सो मच सर. अरे इट्स ओके जब तक हम लोग टेंशन नहीं लेने का. व्हाट इज योर नंबर? मोबाईल नंबर म्हणजे काय असेल पुढे मागे तर मी तुम्हाला. हा सर 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 यस. त्या दोघांना बोलू. कोणाला? कोणाला? ओंकार भोजने, गौरव मोरे, वनिता खरात यांच्या स्किट मध्ये तू आहेस आणि तुला भोजने सांगतो दोघांना बोलू. कोणाला बोलशील? गौरव आणि वनिताला. मग कोणाला? असं पुस्तक कसं विचारतो? सॉरी सर बोलतो. एक्सक्यूज मी. यस तुम्हाला सरांनी बोलवलंय. हो चला चला डोंट वरी. डिरेक्टर आपला एकदम खास आहे. मी रोल देणार आपल्याला. ओके. अरे हा बघ डिरेक्टरचा मसाज करणारा. हा धक्का मारणारा माणूस. एक्सक्यूज मी. हा ते या फिल्मचे डिरेक्टर आहेत ओमकार भुजवानी सर. सर बघितलं सर मी कसं लाईव्ह ऍक्टिंग केलं बघ. कशी लाईव्ह ऍक्टिंग केली बघितली ना? लाईव्ह ऍक्टिंग. हा आला तेव्हा कशी केली मी बघितलं ना. भारी ना एकदम लाईव्ह केली. तुम्हाला बघितलं सर. तुम्हाला बघितलं मला कळलं तुमच्या चेहऱ्यावरती तेज बघून तुम्ही डिरेक्टर आहे म्हणून तू एवढं बोललास इंग्लिश वगैरे. सर ते लाईव्ह सांग ना लाईव्ह ऍक्टिंग केली म्हणून सांग ना. सॉरी सर म्हणजे मला काहीच माहित नव्हतं. हे म्हणाले म्हणून मी केलं सर. सर मला मारा ना धक्का जोरात. नाही असं तुम्ही लांब राहता. आता आपण ऑडिशनचं बघूया. ठीक आहे सर. स्क्रिप्ट द्या ना ऑडिशनची. स्क्रिप्ट नाही मग आपण इम्प्रोव्हायझेशन करायचं. मी सांगतो समजून सिच्युएशन. बोलून जाऊ का मी? सर तुम्ही डिरेक्टर आहे सर. तुम्ही जाणार कुठून पण. नाही ते तुझे नियम आहेत ना. रिस्पेक्ट देऊ. नाही गंमत केली. तर सिच्युएशन अशी आहे. एक मुलगा आणि एक मुलगी इथे उभे असतात. ओके. अचानक दुसरा मुलगा येतो आणि त्या मुलीला धक्का मारतो. ओके. मग मला बघायचं पुढे काय होतं. तुझी शूट कशी? ओके सर. कर पटकन कर. हा तू बाहेरून ये आणि तू धक्का दे. मी धक्का तू धक्का दे. आणि मी सर तू मुलगी चालव. तू छान करते. मस्त करते. सगळं होतंय. येस शाबास. आमच्यात काहीतरी घडू दे मग तुझं येणं ठेव. ओके सर. ओके. हा ऍक्शन. एक्सक्यूज मी. ते कुठे मिळेल? ते चापल इकडे. इथून गेलात की तिकडे. चालेल. हे हवं असेल तर हे त्या दिशेला. ते इकडे हे इकडे. सॉरी म्हणजे त्या मध्ये आल्या चुकून धक्का लागला म्हणजे मी ना धक्का दिला. चुकून तू धक्का दिला कोण दिला? चुकून मुलगी बघून मुद्दाम धक्का देता. नाही चुकून धक्का मारलं का? बोलो थांबा तरी. मुलगी बघून डोळे फुलले. बघ माझ्याकडून लाल पडली सर. एवढं काय मारायची गरज आहे का मला? तुला ना मुळात अभिनय म्हणजे काय कळलेलंच नाही. एक मिनिट थांब. तुझा कॅमेरा पकड. याच कट करते. हा सर. ये का तू इकडे. तू कॅमेरा बघ. सर कॅमेरा धर. मी कॅमेरा पकड. तू आता गौरव कर. ओके. तू मुलीचा कर. ओके सर. एवढं करणार आहे.
ठीक आहे तसं कशी अरे भोजा काय गडबड आहे काय चाललंय सॉरी सर ते जरा ऑडिशनचं बघत होतो घरी कशाला इकडे कॅमेरा घे तुझा कोण आहे ते या हे आपले डिरेक्टर सर अरुण कदम सर अरुण कदम सर अरे अरे तो मोरे नावाचा कॅरेक्टर आपण त्याला बोलवलं होतं सर मी मोरे मी अरे क्या बात आहे यार सॉलिड तू काम करतोस कालच फेस्टिवल मध्ये आम्ही एकत्र बसलो होतो संजय लीला भन्साली भंडारकर गोवरीकर अरे ते मला म्हणाले यार तू मोरे नावाचा ऍक्टर म्हणजे जाम भारी आहे तू त्याला लीड रोलला घे यार माइंड ब्लोईंग आणि काल परवा त्याला काहीतरी कुठल्या तरी पक्षाचं कॅरेक्टर केलं होतं त्याला शर्ट पण मिळालं होतं कॉटन हा कोण आहे सर मी गौरव मोरे चल निघ तू सर ओ सर असं करू नका हो सर आज तर मी जजला पण लय बोललोय असं करू नका मला काढू नका सर पिक्चर मध्ये मी लय बोलून आलोय सर इकडे ओके ठीक आहे सर असं करू नका ठीक आहे ठीक आहे भुजा इकडे काय सर अरे ते इंटरव्ह्यूच्या आधी बघ एक आहे कॅरेक्टर भिकाऱ्याचं कॅरेक्टर एक आहे तो भिकारी तिथे बसलाय आणि हवालदार येतो त्याला मारतो आणि नंतर सगळे कुत्रे त्याला चावतात हा ते कॅरेक्टर त्याला देऊन टाक ते कॅरेक्टर ह्याला देऊ हा कुत्रा जो चावतो त्याचं कॅरेक्टर पण ते तू करणार आहेस ना ते बी करणार आहे भिकाऱ्याचा रोल त्याला दे अच्छा चालेल तू भिकाऱ्याचा रोल कर काय लोक आहे यार तुम्ही माझ्यावर फक्त बदला घ्यायचा मला मारायचं म्हणून काय करताय तू कुत्रा बनतोयस मला भिकारी बनवलंय जाम बेकार क्रिएटिव्हिटी बापरे बाप जाम बेकार क्रिएटिव्हिटी चांगला रोल आहे मला नाही करायचं तुमची ऑडिशन आणि तुमच्या ॲडिशन दोन्ही आवडल्या मस्त झाला परफॉर्मन्स प्रसादा एक खूप काळ दाबून ठेवलेलं सिक्रेट होतं पण आज ते तुझ्यामुळे आणि तुझ्या समोर ओपन करतो गौरव पुढची जी मी फिल्म करतोय ती हिंदी तेलुगू तमिळ कन्नडा मल्याळम गुजराती बेंगॉली आणि मराठी अशा 8 भाषांमध्ये करतो क्या बात आहे त्यानंतर तू माझ्याशी बोलावं म्हणून मी अजून काय करू सांग जोक सपाट गौऱ्या तुझा अपमान हा कधीच अपमान वाटत नाही इतका त्याला गोड मुलामा तू दिलेला असतोस त्यामुळे आणि वास्तविक आपल्यामधलं कोणीच तो अपमान म्हणून कधीच घेत नाही ना तुम्ही कोणी घेता ना आम्ही कधी घेतो एक अत्यंत खेळीमेळीचं आणि स्पोर्टिंग वातावरण आपल्या मंचावरती कायम असतं आणि त्यामुळे त्या विनोदाची देवाणघेवाण चालू असतेच मित्रा आज मी मनपूर्वक अशी प्रार्थना करीन तुला एकट्यालाच नाही तुम्हाला तिघांनाही लवकरात लवकर कुठल्या तरी हिंदी फिल्ममध्ये लीड म्हणून बघण्याची माझी फार मनापासून इच्छा आहे पण तोपर्यंत मराठी फिल्मवरती आपलं प्रेम अबाधित असलंच पाहिजे कारण तोच तुमचा हिंदीकडे जाण्याचा मार्ग आहे हे आपण कधी विसरून चालणार नाही आय विश यू ऑल द बेस्ट तुम्हाला तिघांनाही मनपूर्वक शुभेच्छा आणि तुमच्यासारख्या 3 राक्षसांसमोर थोड्या प्रमाणात का होईना पण विराज उभा राहिला आणि बसला सुद्धा थोडा वेळ त्याचंही कौतुक थँक्यू सो मच नाईस कीप इट अप मंडळी याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय परंतु तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा 4 वार कॉमेडीचा चौकार नमस्कार मंडळी हवं तेव्हा पोटभर सुग्रास अन्न देणाऱ्या अक्षय थाळीप्रमाणेच हवं तेव्हा पोटभर आनंद देणारी अक्षय अशी हास्य थाळी आम्ही तुमच्यासाठी आणली आहे जिचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा 4 वार कॉमेडीचा चौकार मंडळी एका बँकेत लोन मागण्याच्या निमित्तानं इथे हास्याचं लोण पसरवायला येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव कोळीवाड्याची रेखा वनिता खरात
आणि सातारचा विनोद तारा रोहित माने. हॅलो हॅलो. हा नमस्कार साहेब, मी बँक ऑफ MSJच्या होम लोन डिपार्टमेंट मधनं बोलतोय. हो का? हो हो. फोन ठेव. साहेब ह्यानं बी फोन ठेवला. आता कसं पूर्ण व्हायचं लोनचं टार्गेट? मिस्टर माने, आत्ताच्या आत्ता माझ्या केबिन मध्ये या. हो सर. तू चलास. तुम्ही झाला की सर? माझी केबिनात लावलेली नव्हती म्हणून मी चालो. काय झालं? टार्गेटचं काय झालं लोनच्या? अहो करतोय की मी सर, प्रयत्न करतोय मी. करतोय प्रयत्न. मला लोन अचीव झालेलं दिसलं पाहिजे. इज दॅट क्लिअर? हो सर. गेट आउट. हो सर. हो तिकडे कुठे निघाला? मुतारी आहे तिकडे आत. इनफ. मला माहिती आहे. गेट सर उलट. काय सोबत काय माणूस आहे? कमीन म्हणते स्वतःच येते, गेट आउट म्हणून स्वतःच जाते. खायला अवघड आहे वयांचं. कसं वयाचं? साहेब तो लोनचा बघायचा होता. काय बघायचा होता? लोनचा बघायचा होता. मग दुपारी लंचला डब्याला आणलाय लोनचा. अरे साहेब बँकेत काम करतो आहे की हास्य जत्रेत काम करतो आहे? अरे साहेब लोनचा माने जो उधार देतो आहे बँक, कर्ज देतो आहे, कर्ज उधार तो हवा आहे. म्हणजे आमचा जो आहे, आम्ही 3 पार्टनर आहे. आम्ही तिघांनी मिळून एक कंपनी तयार केली आहे. त्या कंपनीसाठी आम्हाला लोन पाहिजे आहे. म्हणजे कर्ज पाहिजे होय तुम्हाला? साहेब आम्हाला कर्ज. अरे भारी, तुम्हाला कर्ज देणार मी. 100% कर्ज देणार. पैसा देणार आहे? देणार. कन्फर्म देणार आहे? देणार म्हणजे काय? अरे ए बुधिया, ए लज्जो, अरे पैसा मिळत आहे. आवा आवा आवा. का साहेब बुझेला का? काय काय चाललंय तुमचं? काय घरी आलाय का तुम्ही? बँकेत आलाय ना? काय नाचताय बिस्ताय काय तुम्ही? नाही काय चाललंय? त्याचे काय झालं साहेब? ते आम्हाला कुठलीच बँक जो आहे कर्जच देत नव्हती. तर तुम्ही आम्हाला कर्ज द्यायला तयार झाले ना, त्याच्यामुळे आम्ही जो आहे एकदम खुशी के मारे पागल होई गवा. असं होय? तुम्ही ह्यांच्या मिसेस आहे का? हा हम ह्यांची पत्नी आहे आणि हे आमचे पती परमेश्वर आहे. आता ह्याच्यात काय लाजायचे? लाज वाटतोय. आणि हे कोण आहे? झाकली मूठ 125 किलोची. हे कोण आहे? ही जो आहे ना, ही माझी देवराणी आहे. हिचं आहे लज्जो. पाय लागो हे काय तर? ही जो आहे ना, आमचा देवर आहे संकटा. त्याची पत्नी आहे हे लज्जो. नाही नाही, हेच मोठा संकट आहे. नाही तसा. हा तसंच आहे. अरे ए लज्जो. अरे बँक काय कळतंय का तुम्हाला? काय कशाला रडती? रडती कशाला? पुनीतवाचे पप्पा जो आहे आम्हाला सोडून गेलेला आहे. पुनीतवा कोण आहे आता? हे पुनीत जो आहे हिचा आणि संकटाचा मुलगा आहे. पण ही कशाला रडत होती? काय झाला, तो आमचा जो संकट आहे, माझा छोटा भाऊ, तो हिला एकटीला सोडून हिला संकटात टाकून निघून गेला आहे. बर, पण तुम्हाला लोन पाहिजे ना? अरे एकदम कन्फर्म पाहिजे. तुम्हाला इथं लोन मिळणार. इथं मी लोन एकदम तुम्हाला कमी इंटरेस्ट मध्ये लोन करून देणार. आता नको करू साहेब. जिकडे तिकडे जातो आहे बँकवाला हेच बोलतोय आम्ही कमी इंटरेस्ट लोन. अरे थोडा तरी इंटरेस्ट दाखवा आम्हाला लोन. अरे तसं नाही म्हणायचं. अरे आम्ही नवीन धंदा करतो आहे आणि तू बोलतो आहे का आम्हाला थोडासाच इंटरेस्ट दाखवा? अहो बाई तसं नाही, मला इंटरेस्ट आहे की म्हणजे. तू तर बोलला पाहिजे आम्ही जास्त इंटरेस्ट लोन देऊ तुम्हाला. आम्ही माझ्या पायाबरोबर राहायचं सांगा. नवीन धंदा करायचा आहे कशाला रडताय? उगाच भोंगा पसरलाय. अरे इंटरेस्ट नाही म्हणजे मला लोन देण्यात इंटरेस्ट नाही असं म्हणलंय का मी? असं म्हणलेलं नाहीये मी.
असं म्हणले ना, इंटरेस्ट म्हणजे काय असतं? इंटरेस्ट म्हणजे व्याज. व्याज व्याजचा जो पर्सेंट आहे ना तो कमी असणार, म्हणजे तुम्हाला कमी पैसे फेडावे लागणार. साहेब मोठा काम केला. अरे पाया नको पडू बाबा, पाया नको पडू तू. काय आता तुम्ही काय करणार आहे, म्हणजे बिझनेस काय तुमचा? आमचा जो एकदम मुद्द्याचा प्रश्न विचारला, आमचा जो आहे पाणीपुरीचा ठेला आहे. आमचे पप्पाजी होते बाबूजी शंकरप्रसाद चौबे, त्यांनी 40 वर्षांपूर्वी हा ठेला चालू केला. आता मी एक गाला बघितला आहे, तिथं हॉटेल सुरू करायचं आहे. लगा भारी आहे की, मस्त आयडिया आहे. म्हणजे करा म्हणजे काय कसं इन्कम किती आहे महिन्याला तुमचा? साहेब एक ठेला आहे, छोटासा गरीब आहे, जास्त नाही, एक महिन्याला 1-1.5 लाख रुपये कमवत आहे साहेब. किती कमवतो साहेब? ज्यादा नाही, 1 ते 1.5 लाख रुपये कमवतो आहे. मला साहेब म्हण नको बाबा तू. अरे इथं 18,000 पगार आहे महिन्याला मला, आणि तू साहेब म्हणतोय मला. तुला लोन कन्फर्म मिळणार. लोन मिळणार तुला. 1 लाख पगार आहे, लोन मिळणार. काय खाता आहे का बँकेत तुझं? अरे साहेब तसा मी घरी खातो आहे, तुम्ही बोला तर बँक मध्ये येऊन खाईन, असं काही नाही. मुद्दाम करतेस ना, मुद्दाम करतोय ना, मुद्दाम नको ते कशाला बोलते उगाच. बँक में खाता है क्या मतलब अकाउंट है असं का पेपर आणला आहे? अकाउंट आहे ना? आहे. मग मला त्याचे डिटेल्स लागतील. चालतो आहे. आणि तुमचा सिबिल स्कोर काय ते बघायला लागेल पहिलं. लाज वाटतो आहे का? आता हे पण बघायला सांगतो आहे आम्हाला. आम्ही कसं दाखवणार आहे तुम्हाला सिबिल बिबिल? असं सिबिलला बिबिलला दाखवणार आहे का तुम्हाला? तुम्ही काय बघताय माझ्याकडे? तुम्ही बोलू माझ्या पुनीत माझ्या पप्पाचा सिबिल स्कोर तर खूप चांगला होता. 8 वर्षामध्ये वर्षाला एक छोटा संकट येत होता. गावी जायच्या आधी तर 2 छोटा संकट आणि 1 संकट एक साथ येऊन गेला होता. एवढा चांगला सिबिल स्कोर होता. काय बरं वाटत असेल यांना सिबिल स्कोर म्हणजे? काय समजताय तुम्ही? अरे सिबिल स्कोर, अरे सिबिल स्कोर म्हणजे कसं सांगू तुम्हाला आता मी. जाऊ दे रे ते, तुम्ही मी बघतो काय ते. तुम्ही एक काम करा, तुम्ही एक फॉर्म भरून द्या. चालतो आहे. आणि कोणाच्या नावाने लोन घ्यायचंय ना त्याचं नाव टाकायचं. ह्याच्या नावाने करून द्या, रामप्रसादच्या नावाने. लिहा तुमचं नाव. लिहून टाका नाव. आणि इथे काय लिहायचं आहे? इथे पत्ता लिहायचा. अच्छा, इथे पत्ता लिहायचा. आता तुम्हाला 2 गॅरंटर लागतील. गॅरंटर लागतील आणि पार्टनरशिप डीड लागल. अरे डीड काय आहे? पार्टनरशिप डीड म्हणजे करारनामा करायला लागतो. अच्छा, तसा करायचा आहे. हा, म्हणजे तुम्ही किती पार्टनर आहे, तुम्ही किती पैसा टाकणार आहे, त्यातनं तुम्हाला प्रॉफिट शेअरिंग कसं करायला लागणार असं करारनामा असतो. सोपा आहे. आम्ही 3 जो आहे 100 मधला जो 35 माझा आहे, 35 बुद्याचा आहे, आणि 30 जो आहे लज्जोचा आहे. काय 30 माझा आहे? तुमच्या घरामध्ये 70 जाणार आहे, माझ्या घरामध्ये 30 येणार आहे. असं नाही चालणार. तुमच्या घरामध्ये 50, आमच्या घरामध्ये 50. 50 काय पाहिजे तुला? आमच्या घरामध्ये 8 पोरे आहेत माझी, तुझी तर फक्त 5च आहेत ना. खाबाची 3 तोंड जास्ती आहे. माझी मेहनत जास्त आहे. माझी मेहनत पण जास्तच आहे ना. मेहनत करते आहे तू. हॉटेल खोलून दिलं आहे, सगळं तर माझ्याच खांद्यावरती चालते आहे. घरचं जेवण पण मीच करतो आहे, इकडचं पण मीच करतो आहे. हॉटेलवर जो फडका पडलेला आहे तो फडका कोण साफ करणार आहे? तिथं सडक बसलेला आहे तो फडका तू साफ करणार आहे ना. मी काय का साफ करू? अरे पण होम डिलिव्हरी मी द्यायला जातो आहे तेव्हा काय तुमचं हॉटेल उभं राहिलंय का अजून? 12 नंबर टेबल साफ कोण करणार, 13 नंबर कोण साफ करणार? कशाला उगाच बाता मारताय रे तुम्ही? तू तर अजिबात बोलू नको सांगतोय तुला. हे निघ तू, निघ. जाड्या त्या 2 बायकांना घेऊन परत आलास ना तर बघा. नाही तो सिबिल स्कोरचा डोक्याला ताण. मिस्टर माने, तुम्ही आणा हाकललात. हे टाकला का? इकडे इकडे इकडे. तुला माहितीये हे आता धोत्र गेलं ना, महिन्याला 1 लाख रुपये कमवत, आणि मी इथं महिनाभर घासून 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 18,000. आणि वरनं तुझ्या शिवाय ऐकायच्या वर टाकल्या. मला तुझ्याकडे कामच करायचं नाही, मीच निघालो. बस इथं असं काय ते करत. भोजपुरी आणि
सातारी जुगलबंदी आम्हाला फारच आवडली. मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसाद दा. हा का हुआ? विचार करत होतो, पाणीपुरीची गाडी टाकून 1,00,000-1.5 लाख कमवत असेल तर मी इथे बसून काय. ठीक आहे, हरकत नाही. माझ्या डोळ्यासमोर सगळं मुलांची शिक्षण वगैरे सगळंच येऊन. वंडरफुल, फॅन्टॅस्टिक. तुम्ही दोघी इंडिव्हिज्युअली जेव्हा जेव्हा या कॅरेक्टरमध्ये येतात तेव्हा तेव्हा तर धुमाकूळ घालताच. आज दोघी एकत्र आल्यामुळे तो डबल धमाका होता. तुफान. पशा फॅन्टॅस्टिक. रोहित मस्त, खूप मजा आली. तुझी एनर्जी, तुझा त्रागा खूप म्हणजे काय म्हणूया बघण्यासारखा होता. त्यात गंमत होती खूप. सम्या ब्लेझर असं करून त्याच्या वजनाने मागे एकदा मला बघायचं ते परत. वा वा, मस्त, फॅन्टॅस्टिक. थँक्यू सो मच. मंडळी, आता इथे येणार आहे नृत्याचा महापूर आणि निर्माण होणार आहेत हास्याच्या लाटा. हा नृत्यमय विनोद आपल्या समोर घेऊन येत आहेत. कधी गोड कधी तिखट चेतना भट, कल्याणची चुलबुली शिवाली परब, जळगावचा जाळंधोर हेमंत पाटील, विदर्भातला अवकाळी पाऊस कुणाल मेश्राम आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने. तर आज या ठिकाणी कैलासवासी चंदाबाई डोरसुंगीकर लावणी स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या लावणी स्पर्धेचं हा शेवटचं राऊंड आहे. हा, तर या राऊंडमध्ये 2 लावण्यवती फायनलमध्ये आलेले आहेत आणि यापैकी एक जी लावण्यवती जिंकणार आहे तिला आपण आपल्या गावचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जिल्ह्याला पाठवणार आहे. हा, तुमचा उत्साह चांगला पाहिजे बरं. तर आता या 2 लावण्यवतींमधून कोणती बरं लावण्यवती चांगला डान्स करते हे ठरवण्यासाठी आपल्याला पंचांची आवश्यकता आहे. तर या लावण्य स्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी आपले पहिले पंच आहेत आपल्या गावचे कार्यसम्राट सरपंच हेमंत पाटील. जोरदार स्वागत करूया त्यांचं या ठिकाणी. राम 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 राम. आले बघायला बरं वाटलं आपल्याला. कसं काय वाटतंय? बस मस्त. तर मंडळी, आपल्या आजच्या अंतिम सामन्यासाठी आपल्या अंतिम फेरीसाठी पहिले पंच आहेत आपले सरपंच. तर दुसरे पंच कोण असतील बुवा अशी सगळीकडे उत्सुकता असताना मी तुम्हाला सांगू इच्छितो. दुसरा पंच हा उपस्थितांपैकी कोणतरी एक असणार आहे ज्याला म्हणणार आपण प्रेक्षक पंच. तो प्रेक्षक पंच इथं त्यांची नावं आहेत. मी माननीय सरपंचांना विनंती करतो तुम्ही एक चिठ्ठी निवडून प्रेक्षक पंच कोण येणार आहे ते नाव घोषित करावं. बरं, मी या निवडीचं वैशिष्ट्य सांगतो. प्रेक्षक पंच म्हणून जे कोणी येणार आहेत त्यांच्याकडे 50% अधिकार आहेत. म्हणजे त्यांचे 50 गुण आणि सरपंचांचे 50 गुण असे दोन्ही मिळून लावण्यवतींना गुण देणार आहे. आणि ज्या लावण्यवतीला जास्त गुण मिळणार ती आपल्याकडं विजेती म्हणून घोषित केली जाणार आहे. सरपंच सांगा बरं काय नाव आहे? वा 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 वा. आणि प्रेक्षक पंच म्हणून ज्यांना निवडलंय त्यांचं नाव आहे, अरे हड, प्रेक्षक पंच म्हणून ज्यांचं नाव आहे, अरे बाप, प्रेक्षक पंच म्हणून ज्यांना इथं आम्ही आमंत्रित करतो त्यांचं नाव आहे कर हिम्मत कर कुणाल मेश्राम. वा वा वा. अरे सरपंच आले काय तुम्ही? नको पाया नको पडू, पाया नको पडू, पाया नको पडू. अरे बा जबरदस्तीनं पाया पडायला लावून राहिली होतं. बरं मी काय म्हणून राहिलो, हा ते माझ्या गटारावरच्या फरशा का बसवणार आहे? अरे तू लावणी स्पर्धेला आलाय का गटाराच्या फरच्या मोजायला आलाय? अरे तू गुच्छ तुला लावणीतलं समजतं ना? हा लावणीतलं समजते मला. मग जास्त बोलायचं नाही, वाक्य कमी आहेत पहिलेच. इकडे इकडे जायचं, कुठं इकडे बसायचं आणि मी सांगीन ती विजेती करायची बाई, समजला का? हो पण तुम्ही गटारावरच्या फरशा बसवणार आहात काय? मी इथे सूत्रधार या नात्यानं दोन्ही पंचांना विनंती करतो त्यांनी असं नसतं व्हायचं आहे. हा हा तुम्ही हा ना. तर आता आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. अंतिम सामना कैलासवासी चंदाबाई डोरसुंगीकर लावणी स्पर्धेचा हा अंतिम सामना, अंतिम फेरी. आणि या फेरीमध्ये पहिली लावण्यवती येत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नृत्य बिजली
शिवाली परबगावकर यांचा. वा 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 वाह 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 भाई भाई एकदम बेस्ट एकदम बढ़िया. हाँ एकदम बढ़िया. एक मिनिट इकडे या जरा. सरपंच नंबरचा काय आहे ऐका ना सरपंच, उगाच गावची शोभा नको. नाही नंबर घे ना तिच्याकडून. मी नंतर घेऊन देतो ना. काय बरं? हा मी बघतो. तुम्ही इथे बसा. वा 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 एकदा जोरदार टाळ्या शिवाली परबगावकर यांच्यासाठी. जबरदस्त जबरदस्त. कडक कडक. वाह काय नाचले तुम्ही. वा ते सरपंच नंबरचं काय म्हणले? एक नंबर नाचले तुम्ही. एक नंबर नाचले तुम्ही. वा वा वा. तर मित्रांनो मंडळी, आता इथं या मंचावर नृत्य बिजली कडाडली, पण या नृत्य बिजलीला चॅलेंज करण्यासाठी आपल्या समोर येत आहे नृत्य वादळ चेतना भट सोळकर. डोया फोडला बे माया. काय केलं तू? अरे डोया फोडला यार हिनं. अरे पण डोया फोडला त्या फुलानं तुमच्या. नाही मला. अरे काय तर तुमच्या दिलावर मारायचा होता. डोळ्यावर लागला, चुकून लागला. मी बघते, थांबा मी तोंडी पाऊस. बरं वाटते का? ते माया मारते रे. हिनं अल्लग लावाज लावलाच. चुकून झालं. माय मुलायम डोया फोडला तिनं. आता काही आता ओके आहे का काय? ओके मी ओके आहे ना. बसा तुम्ही बसा. ओके कसं? मी बघते. बाई ऐका तुम्ही या इकडे या. इकडे या तुम्ही. इकडे या. डान्स मुळे ना माझा घसा बसलाय. दमला ना डान्स करून. वैशिष्ट्य आहे तुमचं. लोकांचं गाणं म्हणून घसा दुखतोय, तुमचा डान्स होऊन दुखला. बाई तुम्ही इकडे या. हा तर मंडळी, मला सांगण्यासाठी अत्यंत आनंद होत आहे की आपली ही अंतिम फेरी इथं पूर्ण झालेली आहे. दोन्ही लावण्यवतीने आपली कर्तबगारी दाखवलेली आहे, आपलं लावण्य दाखवलेली आहे, आपली अदाकारी दाखवलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या दोघांसाठी. आता मी दोन्ही पंचांना एकमतानं आपापसात चर्चा करून निकाल जाहीर करण्याची विनंती करतो या ठिकाणी. चर्चा चर्चा करत काय अर्थ नाही आहे. सगळं सिद्ध समोर दिसून आलंय का शिवालीबाईंना लावणी केली आहे आणि त्या चेतना मॅडमनं येळाचा करेल. हा म्हणजे ते जमतच नाही तो विषय. तो विषय असा आहे का आमच्या दोन्हीच्या एकमतानं शिवालीबाई विजेत्या असतील. वा अरे अरे एक मिनिट थांबा ना. पहिलं सुरू झाल्या काय ते माझ्या गटारावर फरशा गावा बसून देणार. बसावतो ना. थांबणं जरासा. पुढच्या टायमाला बसू आपण. नंतर बसू. शांत बस. परत विचार राहिलो मी. गटारावर फरशा कवा बसवणार आहात? अरे जल्दी बसायन ना मी. तू काय टेन्शन करतो? मला मांडणं पडेल ते. नंतर बसू आपण. तू सोडते विषय नंतर. हा बरोबर बरोबर. तर मग माया हिशोबानं बा चेतनाबाई आजच्या विजेत्या. कस काय कसं काय म्हणजे? अरे काय धमाल नाचल्या त्या. नाचल्या मग? अरे लावणीच्या नावाखाली बांगडा गेला त्यांना. अरे तुम्हाला त्यांच्या आधा दिसल्या नाही काय? अरे आधा आधा काय करतो? अरे बापरे. मी काय म्हणतो 50-50 मार्क देवाच्या हात की नाही? हा हा. तर माये 50 मार्क त्या चेतनाबाईले आणि इले 0. अरे असं कसं चालेल? एक मिनिट. कुण्या आपल्याला ना जिल्ह्याच्या गावाला ना लावणी स्पर्धा जिंकायची आहे. कुस्तीचा फळणी जिंकणार. ही अशी बाई पाठवली तर गावाची इज्जत जाईन का नाही? माया गटार उघड आहे तवा इज्जत जात नाही काय? माया हिशोबानं या चेतनाबाई बेस्ट नाचल्या. बेस्ट. याला तुम्ही बेस्ट म्हणताय. ह्याच्यापेक्षा ना रस्त्याच्या खड्ड्यामध्ये एसटी बस असते ना ती तरी चांगले बीट पकडती. टावळे बोलून माझ्या लावणीला काही बोलायचं नाही. मी ना 5 वर्ष रेलचेल करून गुडूकडे शिकलेली आहे. काय केलं? रेलचेल केली 5 वर्ष. तालमीचं अंग आहे माझं. नुसती नाचत नाही मी, गाऊन नाचते. हा बाई 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 तुम्ही गा पहिले. आवर केले काय वा. बाई त्यांची उत्सुकता पश्चातापात बदलायला लागू नको. थांबा तुम्ही. कुठं रियाज केलं होतं नदीच्या काठावर. असं कधी लावणी असते का बाई? नसतं अशी लावणी. अगं पांढरे पाल. आमच्या घराण्याची लावणी अशीच असते. लय फेमस लावणी आहे आमची. ऐका ऐका हे बघा शिवालीबाई चेतनाबाई भांडू नका. भांडून प्रश्न कुठला सुटत नाही. बघा सांगा. सांगतो तू गप्प बस.
लावणीतला विराज जगताप. माझ्या पुढं कटकट करायची नाही म्हणजे. तू काय करशील ग मग? तू काय करशील सांगून ठेव मला. थांबा जरा, थांबा शिवालीबाई, थांबा. एकदम शा शा म्हणजे शा. बाई बाई बाई, मी काय म्हणतो एक अदा करून दाखवा. अरे डायरेक्ट माणूस मरतेच ना. एक मिनिट अरे काय कामाचं आहे हे. नाही म्हणजे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की दोघींनाही सारखेच गुण मिळाल्यामुळं म्हणजे सरपंचांनी शिवालीबाईंना 50 गुण दिले आणि प्रेक्षक पंचांनी चेतनाबाईंना 50 गुण दिल्यामुळं सामना टाय झालेला आहे. अरे म्हणून मी म्हणत होता याला खाबरा निवडला ऐन टायमाला टाय घालतो. आता ते बाई निवडली होती चांगली टाय झालं ते. तुम्ही माया गटारावरच्या फरशा का बसून देणार आहे? अरे बसाई ना यार मी. अरे मला ग्रामसभेत टाकणं पडतं मग अनुदान मंजूर होतं. गैर तितंबे आहेत त्याचे तुला काय माहिती. तू ना गुच्चू बस. तू ना त्या बाईले विजेती म्हणणं फक्त मी लगेच टाकून देईन. अरे मी त्या बाईले विजेती करतो पण तुम्ही माझ्या गटारावर पहिले फरशा तर टाकून द्या. अरे तुम्हाला सांगतो त्या गटारामधले ना उंदर बाहेर येऊन विचारतात मले, अरे तुमचा सरपंच कवा गटारावर फरशा टाकणार आहे? तू कायम गटरवरच बसेल राहतो का रे. तुला विचारायला येता तू कायम तडी खुळत बसेल राहतो का. रिकामा काम करू नको मी करून देईन ना यार तुले. तू फक्त त्या बाईले विजेती घोषित कर. गावची शोभा होती पुढे जायला लागेल. हा तेच म्हणतो मी. तू ना त्या बाईले हवामान मी आजच तुले फरच्या बसाय देतो. आजच? हा आजच देता? हा नक्की नक्की. ठीक आहे तर मग ठीक आहे मग दोन्ही पंचांचं या ठिकाणी एकमत झालेलं आहे आणि आता सामना टाय झाल्यामुळं आपण आणखी एक वाढीव राऊंड खेळणार आहे. ज्या राऊंडचं नाव आहे दिल खेचक आदा ज्यावर गाव झालं फिदा. तर नृत्य बिजली शिवाली परबगावकर आणि नृत्य वादळ चेतना भट्ट चोळकर यांच्यामध्ये जुगलबंदी होत आहे. वाजवा रे. ऐक रे अंगावर फेकून मारीन बरं मी तिला. काल चेताव तू तिला. तर अशा प्रकारे दुसरा राऊंड इथं संपन्न झालेला आहे. आता मी दोन्ही पंचांना विनंती करतो की आता तरी बुवा किमान एकमतानं निकाल जाहीर करा. मी त्याला तेच सांगतो. अबे तू यार त्या बाईला विजेती करणं तुला लगेच फरच्या टाकून देतो मी. अरे बसून देता कवापासून म्हणून राहिल्या पण त्या गटारावरच्या फरच्या बसूत ना राहिल्या ना. आज बसून देतोय मी. तू फक्त त्या बाईला जिताव. आज बसून द्यावाचं नाही आता बसून पाहिजे मला. सरपंच ऐका ते फरच्याचं काही करून टाका नाही तर ये ना प्रत्येक वेळी टाय घालणार आहे. एक मिनिट हो. हॅलो हा पिंट्या एक काम कर शाबादी फरच्या घे आणि कुणालच्या मड्यावर घाल. मड्यावर नाही गटारावर. हा अबे तुझे मड आणि गटार सारखंच आहे. हा हे बाय तू त्याच्या गटारावर फरच्या घाल मग पाऊस आला किती पुरतात त्या. ठेव तू फोन बसल्यावर त्या फरच्या. आता तू हा मत चल तर बरं का सूत्रधार. माझ्या मत जर विचाराल तर माझ्या मत असं आहे का शिवाली परबगावकर बाई या उत्कृष्ट लावणी करता आणि त्या विजेता आहे. वा वा वा. आता आपण जाणून घेणार आहे प्रेक्षक पंचांचं मत जे निर्णायक मत असणार आहे. प्रेक्षक पंच तर माया मत आहे. हा करे शिवाली बाई परबगावकर यांनी. त्यांनी फरशांसाठी माझे गुण हिला दिले. हा अन्याय माझ्यावर अन्याय झालाय. माझ्यावर अन्याय झालाय. क्या बात है. जोरदार टाळ्या. एकदम दिल खेचक परफॉर्मन्स. सही. मला चेतनाशी काहीतरी जुजबी बोलायलाच लागणार आहे आज. सुसाट परफॉर्मन्स होता. सचिन गोस्वामी सरांची कॉन्सेप्ट होती. ब्रिलियंट कॉन्सेप्ट होती. लिहिलं पण फार सुंदर होतं. मधनं काही खरंच दिलखेचक वाक्य होती. मस्त होता परफॉर्मन्स. वंडरफुल. प्रसादराव तोडफोड धुमाकूळ परफॉर्मन्स फार मजा आली. चेतना कहर केलास तू कहर.
म्हणजे तू नुसती लावणी नाही, त्याच्यापुढे पेरणी, कापणी, नांगरणी पासून धुळधाण उडवलीस सगळी. तुफान. फार अवघड होतं हे कॅरेक्टर आणि तितक्याच लीलया पेललंस तू. फार मजा आली. आणि शिवाली, तुझं विशेष कौतुक, कारण तू स्वतः मॅडनेसची एक्सपर्ट असताना समोर कोणतरी मॅडनेस करतंय, पण आपण संयमानेच काम करायचं. हा मोह टाळता येणं हे उत्तम कलाकाराचं लक्षण आहे. शिवाली, तुझंही तितकंच मनपूर्वक अभिनंदन. बाकी सगळे फॅन्टॅस्टिक. ओमकार, हेमंत, कुणाल, वंडरफुल, लाजवाब. मंडळी, आता एका खगोल शास्त्रज्ञाच्या संसाराचा भूगोल बिघडवायला येणार आहे एक डिलिव्हरी बॉय. बघूया तिथे काय घडतंय. आओ, चहा घ्या. सॉरी. अहो 9 वर्ष झाली बशा वापरायचं सोडलंय आपण. माझ्या लक्षात नाही आलं. सॉरी. त्याने कुठे पुसताय? काय वेगळेपणा आहे तुमचा हा? मी ऐक ना, मी जरा कामात आहे, तुझ्याशी नंतर बोलतो. तुझा मला काही लागलं नाही. माहितीये, सगळं माहितीये मला. 4 तास झाले एकाच जागेवर बसून आहात तुम्ही, अजिबात हललेले नात. डॉक्टरने काय सांगितलंय? अदनामधनं ब्रेक घ्यायला सांगितलंय ना तुम्हाला? हा बरोबर आहे, पण मी ना एका अतिशय महत्वाच्या शोधाच्या अंतिम टप्प्यात आहे. जरा थांब. माहितीये हो मला. तुम्ही आधी उठा. म्हटलं ना. उभे राहा. एक मिनिट थांब. अरे हात स्ट्रेच करा जरा. उभे राहा ना. 4 तास झाले एका जागेवर आहात, तिळभरी हल्लेला नाही आहात. जळमट लागलीये अंगाला. अजून काही तास बसलात ना तर मुंग्या वारूळ बांधायला घेतील तुमच्या भोवती. काहीही बोलू नकोस आकाशगंगा. मी खगोलशास्त्रज्ञ आहे की नाही मग. आणि खगोलशास्त्रज्ञाचं कामच हे असतं. त्याच्या कामाचं स्वरूप हे तासनतास एका ठिकाणी बसून काम करणं असंच असतं. त्याचेच पैसे मिळतात. आणि तुला माहिती आहे का, जगातले सगळे मोठे लोक एका जागी बसून लाखो रुपये कमावतात. विचार समोर बसलेल्यांना. नाही, तुमचं म्हणणं बरोबर असं तरी हे काही 24 तास वगैरे बसलेले नसतात. हे प्रसाद ओक सर इतके रुबाबदार दिसतात, पण घरी तितकेच केविलवाणे असतात. त्यांची बायको आहे ना मंजिरीताई, तिने भुवई वर करायच्यात सगळी कामं आवरतात ते. तुमच्यासारखं नाहीये त्यांचं, विचारा. बरोबर आहे, माझ्यासारखं नाहीये, पण मी काम करू प्लीज. करा आता, काय करू, पण मध्ये मध्ये जरा एक्सरसाइज करा. उठून बसा ना. भाजलं नाहीये ना? नाही भाजलंय. ठीक आहे. कोणाला बघ. नमस्कार मॅडम. आकाश गंगा आपणच का? हो मीच. पण माझं खरं नाव रसिका आहे. दोन्ही नावं चांगली आहेत. आपण तुमचं पार्सल आलंय. काय? अहो ते साबण आणि उठणं मागवलं होतं ना दिवाळीसाठी, ते आलंय बहुतेक. थँक्यू. पाणी वगैरे देऊ तुम्हाला? नाही ताई. सर काय एक रिक्वेस्ट करू का? हा बोला ना. काय झालं? म्हणजे मी इथे बसून डबा खाल्ला तर चालेल का? म्हणजे बाहेर दुपार आहे ना, त्यामुळे खूप ऊन आहे. मग मी सूर्यावर जाऊन चादर घालू? काय तुमचं? सॉरी विनोद बुद्धी. सॉरी गंमत. नाही म्हणजे मला एवढंच म्हणायचं होतं की मी बाहेर प्रयत्न केले पण मला जागा मिळत नाही. मी जिन्यात बसलो होतो पण मला वॉचमॅन ओरडला आणि मला भूक लागली. म्हणजे मी 10 मिनिटात डबा संपवतो आणि जातो. मला इथे बसलो तरी चालेल. ऐका किती एक्सप्लेन कराल. ठीक आहे, हरकत नाही आहे मला काही. या ना, या इथे बसा जेवायला. या. त्यांना बघ काय हवं नको ते. हो. तुम्हाला पाणी लागेल ना? मी पाणी घेऊन येतो. चहा आणते, पण गरम असतानाच प्यायचा, थंड व्हायचा. आणि काय झालं? माझी बायकोने 1 नंबरची वेंधळी आहे हो. काय झालं? तिने डबा दिला पण भाजी नाही दिली. विसरली ती. अगं बाई, असू दे, मी खाली जाऊन वडापाव खातो. नाही होतं असं बायकांचं. एवढं काय त्यात. मी सकाळीच भाजी केली. मी आणते तुम्हाला. बसा भाजी आणते. चालेल. अरे बापरे. काय झालं? एक मिनिट रसिका. काय झालं? काय करू मी माझ्या बायकोचं? काय झालं? भाजी नाही दिली, पोळ्या पण नाही दिल्या. जाऊ दे, मी खाली जाऊन भाजी पाव खाऊन येतो. अहो नाही, एवढं काय, पोळी भाजी दोन्ही आहे घरी. आता आलाच तर बसा ना, जेवून जा. मी वाढते तुम्हाला, आणतेच. ऐक ना, हा जवळजवळ पाहुणाच आला आता. माझी काही हरकत नाही, पण आता म्हणतोय पोळी नाही, मग अशी म्हणाले भाजी नाही, थोड्या वेळाने म्हणेल मला बायकोच नाही.
बोल तुझं काय हरकत नाही, तुम्ही बसा दादा, मी लगेच घेऊन येते. निवांत बसा. नाही व्यवस्थित, काही काळजी करू नका, तुम्ही बसा. हे टेबल घ्यावं तुम्हाला डबा खाण्यासाठी. हे घ्या, हे आरामशीर बसा, काही टेन्शन नाही. बस बस बस. हा बसा. दादा ती तोफ कसली आहे? अरे तोफ नाहीये ती, दुर्बीण आहे ती, दुर्बीण. अच्छा अच्छा अच्छा, जंगलातले प्राणी असतात दुर्बीण जातीचे ते. ते दुर्मिळ जातीचे असतात. दुर्मिळ असा शब्द आहे. ही दुर्बीण. दुर्बीण आणि दुर्मिळ वेगळे शब्द आहेत ना. हे जे उपकरण आहे ते लांबची गोष्ट जवळ दाखवतं. अच्छा अच्छा अच्छा, लांबची गोष्ट जवळ दाखवतं. आणि जवळची गोष्ट लांब दिसायची असेल तर बायकोशी भांडा. जवळची बायको पटकन लांब. माझी 2 वैशिष्ट्य आहेत. काय? मी खगोलशास्त्रज्ञ आहे आणि विनोद बुद्धी. नाही पण विनोद बुद्धी वैशिष्ट्य वाटत नाही, दोष वाटत. काय विनोद केलाय नी आता? काही नाही केला. तू जेव्हा तुम्ही जेव्हा अजिबात संकोच वगैरे करू नका, काही लागलं तर मागा. साहेब नक्की काम काय करतात? मी सांगतो. मी सांगतो काय आहे. मी खगोलशास्त्रज्ञ आहे. म्हणजे नाही कळलं ना? हे असंच होतं हो, यांचं नाही काय करतात कुणालाच कळत नाही. मला तर किती जण विचारतात तुमचे मिस्टर काय करतात. आता त्यांना काय सांगणार, रात्रभर वर बघत बसतात. कसं वाटतं ते, इतकी लाज वाटते म्हणून सांगू तुम्हाला. लाज वाटण्यासारखं काय नाही येतं काय? खगोलशास्त्र. अरे खगोलशास्त्रज्ञ आहे रे मी. आयऱ्या गैऱ्याचं काम नाही खगोलशास्त्रज्ञ होणं. 1% निकाल लागतो, त्यात माझा नंबर लागलाय. किती मोठी गोष्ट आहे ही. फायदा काय? फायदा काय सांगा ना. घरातला मिक्सर दुरुस्त करता येतो तुम्हाला? मिक्सरचं काय मध्ये? काय मध्ये म्हणजे 3 दिवस झाले मिक्सर बंद आहे आपला. मी तुमच्या मागे लागले मिक्सर दुरुस्त करून द्या म्हणून. आता वाटण करायचं मला, कसं करायचं मी? अरे एवढं काय, शेजारच्या सुर्वे काकूंचा त्यांचाच आणलेला मिक्सर आहे. त्यांचाच आणलाय. दर 2 दिवसांनी त्यांच्याकडे मागायला जायला लागतं मिक्सर द्या म्हणून. शेवटी त्याच म्हणाल्या, बाई रसिका हा मिक्सर ना एकदाचा तुझ्याकडेच ठेव, मला कधी तरी लागतो, मीच येत जाईन मागायला. शपथ, मला वाटलं खरंच कोणतरी आलं. मोठा तुला वेगळं वाटलं. आता मला सांगा भाऊजी, दुसऱ्यांचा मिक्सर आणलाय तो बंद पडलाय, तो दुरुस्त करायला नको का आपण? नाही पण भाऊ तुम्हाला मिक्सर दुरुस्त करता येत नाही? नाही येत. काय त्यात एवढं? आय कांट बिलीव्ह इट. बिलीव्ह इट म्हणजे एवढं काय झालं? मिक्सर येत नाही एवढं? फार सिरियस आहे भाऊ, तुम्हाला कळते काय? वहिनी तुम्ही जा मिक्सर घेऊन या, मी दुरुस्त करून देतो. आणा. भाऊजी म्हणजे तुम्हाला मिक्सर रिपेअर करता येतो? अहो माझं तर म्हणणं हेच आहे की ज्या माणसाला मिक्सर दुरुस्त करता येत नाही त्याच्या जगण्याला अर्थच नाही. अगदी खरं. काय अगदी इनडिरेक्टली मला तू बोलतोय तो? हे बघा, वधू परीक्षा कशी असते तशी ना नवऱ्या मुलाची मिक्सर दुरुस्त करता येतो का म्हणून वर परीक्षा घेतली पाहिजे. पटलंय मला, या मताचं 100% पटलंय. हे तर व्हायलाच हवं. ऐक ना, काय पटलंय वाढीव बोलतोय उगाच. अरे काय मिक्सर आणू द्या. अरे काय बाबा काय मिक्सरचं काय एवढं? नाही येत एखाद्याला मिक्सर रिपेअर करता तर लोक चिडवणार आहेत त्याला. अरे तो बघ मिक्सर रिपेअर नाही करता येणारा माणूस, असं करणार आहेत, चिडवणार आहेत लोक. मग कशाला उगाच? नाही चिडवलं नसलं ना तरी मला तर वाटतं चिडवायलाच पाहिजे, कारण हे पाप आहे. साधं मिक्सर रिपेअर करायला येत नाही. मिक्सरचं काय एवढं? एक मिनिट, सर रिपेअर करतोय. काही लागेल का त्याला स्क्रू? नाही काय लागत नाही. लावून बघा तर चालू झाला. इतकं झालं असेल? बघा तर जाऊन झाला तो चालू. बघते लगेच. तू मिक्सर रिपेअर करायला घेतला होता का शिस्त लावायला घेतला होता? मी चापट्या का मारल्या तू मिक्सरला? सांगतोय कसं आहे भाऊ, तिच्या आतमध्ये ना एखादी वायर आहे ना त्याची सटकलेली असते, लूज झालेली असते. 2-3 चपट्या मारल्या ना किती बरोबर जागेवर येते. हो तसंच झालं असेल बहुतेक. झाला हो सुरू. मग टॅलेंट आहे भाऊजी तुमच्या हातामध्ये. खरंच कसे आभार मानून कळतच नाही. आता बोलूच देऊ नका तुम्ही मला. ऐका हे श्रीखंड खा. एक मिनिट, श्रीखंड द्यायची काय गरज आहे? अहो एवढं मोठं काम केलं त्यांनी माझं. द्या ना. काय एवढं मोठं काम नाही, श्रीखंड द्यायची गरज नाहीये त्याला. नाही पण मी कशा 2-3 चापट्या मारल्या तुम्हाला सांगतो भाऊ. संसारात पण ना अशा छोट्या छोट्या युक्त्या वापरल्या ना की मोठमोठ्या गोष्टी सुटतात. जेव का गपरा. छोट्या छोट्या युक्त्या तुम्ही त्यांच्याशी कसं वागताय? नाही पण तुम्हाला मी सांगू का भाऊ, काय दुर्बिणीचा नाच सोडून द्या. का? आमच्याकडे ना आम्ही एका पोराला खूप मारला होता. दुर्बिणीतनं समोरच्या बिल्डिंग मधल्या बायका नाही बघत मी. येणार का रे? शनीवरती कुठली बाई उभी हे बघणार आहे मी.
तारे बघतो, ग्रह बघतो. माहितीये का काय असतं ते? तू इकडे रे, समोर ये. तुला माझा कामाचा आढावा देतो. अहो मला सांग, ग्रॅव्हिटी माहितीये? माहितीये. काय सांग? चिकन ग्रॅव्हिटी, फिश ग्रॅव्हिटी. चिकन ग्रेव्ही. अरे ग्रॅव्हिटी रे, गुरुत्वाकर्षण. मरू दे, मध्ये निघू. मी श्रीखंड संपव का फक्त? नाही, आता तुम्ही ला. ग्रहण म्हणजे काय? ग्रहण म्हणजे ये इकडे. तू चंद्र, मी पृथ्वी, ही सूर्य. आमच्या दोघांच्या मध्ये तू आला. काय घडलं? विवाहबाह्य संबंध. त्यांना काही नाही माहिती. कशाला जबरदस्ती करताय? तुला हे ग्रॅव्हिटी, ग्रहण सारखे साधे साधे शब्द माहित नाहीयेत. तुला माझा अभ्यास कळणार आहे? अरे शनीच्या कडांचा अभ्यास करतोय मी. शनीच्या कडांचा. माहितीये. त्या शनीच्या कडांचा अभ्यास करण्यापेक्षा बाथरूमची कडी तुटलीये त्याचं बघा काहीतरी. शनीचा कडांचा बाथरूमची कडी तुटली. मग साहेब, बाहेरच्या जगाचा नाद सोडा, नाही तर बाथरूमची कडी दुरुस्त नाही केलीत ना तर बाहेरचं जग आत डोगावून बघेल, तुमचं जग उघडं पडेल. म्हणजे समजा उद्या मी परत कधीतरी आलो आणि तुमची बाथरूमला कडी नसेल आणि तुम्ही आतमध्ये असाल तर मी काय बघायचं? शनीची कडा. अरे काय बोलतो हा? आणि तू कशाला येशील रे माझ्या घरात? कशाला येशील? उगाच हे आणि ते बोलतो. का नाही येऊ शकत? ताई म्हणालेत ना ते मला, ते कधी येऊ शकतात. ऐका, मी एक सुचवू का? काय? इकडे या, बसा तुम्ही. हे होत राहील. या. काय? तुम्ही आहे ना हे सगळं सोडा. काय सोडू? हे खगोल वगैरे सोडा. खगोल वगैरे सोडू? सोडून द्या. काय धरू काय मग? तुम्हाला बाईक येते? नाही येत. आमच्या साहेबांना सांगून तुम्हाला डिलिव्हरीचा जॉब दिला असता ना. मी डिलिव्हरी करू? चांगला जॉब आहे. डिलिव्हरी करू मी. इथे मी खगोलशास्त्राचा अभ्यास करतो. काय होत आहे? मिक्सर दुरुस्त करता येतोय? अरे मिक्सरचं काय? बसा तुम्ही. चिडचिड होते तुमची. होणार ना. मी बाईक येत नाही, हरकत नाही. एक काम करा. काय? 5-5 चॉकलेटचं एक पाकिट करायचं असतं मेणबत्तीवरती. असं ते बंद करायचं पॅकेट आणि विकायचं. दिवसाला 100. 1000 रुपये मिळतात. सूर्यावर नाही, सूर्यावर 2 हेलियमच्या मध्ये टाकीन. कसला जाळेल माहितीये? डोकं फिरवतो माझं. अरे मी खगोलशास्त्रज्ञ आहे रे, मला काय करायला सांगतो हा? ते सोपं सांगतात ना तुम्हाला. हे किती सोपं आहे? काही सोपं नाही का? हे बघा, हे जमणार नसेल ना तर टिकल्या पाड्याचं काम करता का? टिकल्या पाडू. इथे टिकल्यांसारखे इथून दिसणारे तारे बघतो रोज मी. त्यांचा अभ्यास करतो, निरीक्षण करतो. तुम्हाला टिकल्या पाडायला लावशील? अरे तुझ्या ना 7 पिढ्यांना जमणार नाही इतकं कठीण काम करतो रे मी. अपयशी माणसांचा हा गुणधर्मच आहे. आपलं अपयश लपवण्यासाठी आपण काहीतरी वेगळं आणि मोठं करतो असं सांगत फिरतात. निघ. मी तुडवायच्या आत निघ. ऐका भाऊजी, बघा, मला कळलंय. नाही ऐका तुम्ही, या सगळ्या प्रॉब्लेमचं ना मला मूळ कळलंय. तुम्ही ना ही दुर्बीण घरातून बाहेर काढा, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. येणार का रे बाबा? मी तुमच्यासाठी ती घेऊन जातो दुर्बीण बाहेर. बघा, मी या घरचं मीठ खाल्लंय. अरे लाखो रुपयाची दुर्बीण आहे माझी. काय? लाखो रुपयाची दुर्बीण आहे. स्किट संपल्यावर बघा सेटिंग वाले कशी नेतात. पवन आमंधर. नाही, मला पटते त्या दुर्बिणीमुळेच होत. अरे माझे तिथे बस. अरे दुर्बीण आहे. दुर्बीण वा, मस्त मित्रांनो, तुमचं हास्य तारांगण मला फार आवडलं. खूप छान. हास्यरसिक सई, खूप छान होता परफॉर्मन्स. मला तुम्हाला असं सांगायचं आहे की आपल्या हास्यगंगेतले तुम्ही 3 तारे आहात जे स्वयंप्रकाशित आहात. आणि तुम्ही जेव्हा लुकलुकता तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो. आणि तिघही कन्सिस्टंटली लुकलुकता गेले काही परफॉर्मन्सेस आणि त्याच्यामुळे आमची ही गंमत रंगत वाढती आहे. हाही परफॉर्मन्स सुंदर होता, स्वयंप्रकाशित होता, सुंदर संकल्पना होती आणि तुमचं सादरीकरण पण सुंदर होतं. मस्त. थँक्यू सो मच. आणि मंडळी, याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. विनोदाच्या खास रेसिपीज घेऊन आम्ही तुम्हाला भेटायला येणार आहोत. उद्याच्या भागात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार.